आपण डावरे साहेब जे कायद्याचे अभ्यासक आहेत, थोडक्यामध्ये आपली भूमिका, आपले विचार मांडावे आणि ॲडव्होकेट प्रीतीबद्दल थोडंसं विश्लेषण करावं, कारण 2 महिन्यापासून त्या खूप धावपळ करतात कार्यक्रमाची. त्यांना मी विनंती करतो ते आपले मार्गदर्शन करतील. मंचावर उपस्थित मान्यवर माझ्या बंधू आणि भगिनी, कारण तुम्हाला भाषण ऐकायचं नाही मला पण माहिती आहे आणि मी पण भाषण करणार नाहीये, कारण आम्हाला काय भाषण करता येत नाहीये. आम्ही ना साहित्यिक आहोत ना प्राध्यापक आहोत, आम्ही वकील आहोत. वकील म्हणजे कसं असतं, टू द पॉइंट बोलणं असतं आमचं. ते फापट पसारा आणि अभ्यास वगैरे फार कायद्याचा अभ्यास असतो, बाकी सर्व आम्हाला काही जमत नाहीये. आता हे सर्व मान्यवर आहेत, वक्ते आहेत, त्यांनी ज्यांची आपण जयंती उत्सव साजरा करतोय त्यांच्याबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही सांगावं असं मला वाटत नाहीये किंवा त्यांच्याकडून काय राहिलंय असं मलाही वाटत नाहीये. जी काही मरगळ आलेली आहे तुमच्या चेहऱ्यावरती, मी फक्त घोषणा देतो, तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, अरे आवाज पाहिजे मला, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जोश पाहिजे, आवाज पाहिजे. आता याच्यावरती एक स्लोगन लिहिलेलं आहे, जिजाऊ होती म्हणून शिवबा छत्रपती झाले, सावित्रीबाई होती म्हणून ज्योतिबा महात्मा झाले, रमाई होती म्हणून बाबासाहेब विश्वरत्न झाले. आणि मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे की अमोल गांगुर्डे होते म्हणून प्रीती मॅडम आज ॲडव्होकेट झाल्या आणि आज ॲडव्होकेट झाल्या म्हणून त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ते आयोजन केल्यानंतर तुम्ही सर्व आज इथे उपस्थित झालेले आहात. माझे सहकारी आहेत, माझे कलिग आहेत, कोर्टामध्ये बरेचसे वकील माझे सहकारी, माझे ज्युनियर्स वगैरे सगळे आलेले आहेत इथे, की रोज आम्ही कोर्टामध्ये एकत्र असतो. पण गेले 2 महिने प्रीती मॅडमने काम केलेलं नाहीये. 2 महिने प्रीती मॅडम या कामामध्ये, या जयंतीमध्ये एवढ्या व्यस्त आहेत की त्यांचं कामावरती पण लक्ष नाही आणि त्यांचं कुठेच लक्ष नाहीये. रोज त्यांचं एकच आहे की हे केलं, ते केलं, हे बाकी आहे, ते बाकी आहे. म्हणजे त्यांना जी तळमळ आहे, त्यांना जी आत्मीयता आहे की सावित्री माईंचे, जिजाऊंचे, रमाईचे विचार घराघरामध्ये पोचवायचे आहेत त्यांना. म्हणजे त्यांच्यामध्ये ते विचार रुजलेले आहेत. मी तुम्हाला जास्त बोलणार नाहीये की मी फक्त एवढंच सांगेन की ज्यावेळी जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं, शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, शिवाजी महाराजांना संस्कार दिले, म्हणून 16व्या वर्षी त्यांनी तोरणा जिंकलेला आहे. शिवाजी महाराज ज्यावेळी कुठे लढाईला जायचे त्यावेळी ते स्वतः सर्व सैनिकांना, सर्व मावळ्यांना सांगायचे की लढाईला जात असताना जर सपोज एखाद्या मुस्लिमांचा जर कुराण मिळालं तर ते कुराण एखाद्या मुस्लिम बांधवाकडे तुम्ही सुपूर्द करा. हे संस्कार दिले होते, जिजाऊंनी दिले होते. मी तुम्हाला हे उदाहरण याच्यासाठी सांगतोय की तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना संस्कार द्या. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मुलींना, तुमच्या मुलांना संस्कार द्याल त्याच वेळी ही जयंती अशा पद्धतीने आपण साजरी करतो, याला काहीतरी अर्थ राहील. नाहीतर एक दिवस आपण येणार इथे जयंती उत्सव साजरा करणार, डान्स करणार आणि आपण निघून जाणार आणि निघून गेल्यानंतर मग पुन्हा विसरणार आणि पुन्हा 1 वर्षानंतर आपल्याला आठवण येणार की बाबा आपण असं करायचंय पुन्हा आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टीसाठी खर्च लागतो. हा खर्च पण उभा करायचा असतो आणि हा खर्च उभा केल्यानंतर हे विचार घराघरापर्यंत पोचवायचे असतात. इथे ज्या कोणी माझ्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींना माझं एकच सांगणं आहे की सध्याची जी परिस्थिती आहे ती भयानक परिस्थिती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना, मुलींना संस्कारित बनवा. तुमचा मुलगा जर चांगला असेल, तुमच्या मुलावरती जर चांगले संस्कार झाले तर एकही महिला किंवा मुलगी असुरक्षित राहणार नाही, मला असं वाटतं. त्यामुळे मी जास्त बोलत नाहीये.
मी माझे इथेच 2 शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ॲडव्होकेट डावरे साहेब, खूप छान मार्गदर्शन केलं. खरोखरच म्हणजे प्रत्येक या ठिकाणी जमलेल्या महिला पुरुषांनी समाज बांधवांनी आपल्या मुलांना चांगले विचार जर दिले तर प्रत्येक महिला सावित्री झाल्याशिवाय राहणार नाही, रमाई झाल्याशिवाय राहणार नाही, क्रांतिज्योती झाल्याशिवाय राहणार नाही, माता फातिमा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलांनासुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार आचार विचार कळेल तरच आपले मुलं घडेल असं या ठिकाणी म्हणणं वावगं ठरणार नाही.